नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींना, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचा मास्टरमाइंड करिअर अकॅडमी या महाराष्ट्रातील सर्वोत्तम व्यासपीठावरती सहर्ष असे स्वागत करीत आहे। आज आपण शिकणार आहोत इंग्लिश ग्रामरचा एक अत्यंत महत्त्वाचा मात्र खूप सोपा असणारा घटक। खरं तर समजून घेतले तर सर्वच घटक सोपे आहेत। मानसशास्त्र असो, इंग्लिश असो, गणित असो, इतिहास, भूगोल, राज्य, अर्थ, कुठलेही विषय असो, समजून घेतले, कन्सेप्ट क्लिअर असेल तर व्हेरी सिंपल। समजून न घेता फक्त घोकमपट्टी करत राहिलं तर दरवेळेस तो अवघड होणार, दर परीक्षेला तो प्रॉब्लेम देणार। म्हणून अगोदर समजून घ्या। खरं तर इंग्लिश ग्रामरमध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीच हा भाग पाहत होतो। पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये नाउन आणि प्रोनाउन आपला संपला होता, ॲडजेक्टिव्ह सुरू करायचा होता। मात्र माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींच्या आग्रहा खातर आपण काही महत्त्वाचे टॉपिक अगोदर पाहतोय। त्याच्यामध्ये मग चेंज द व्हॉइस असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट असेल, क्वेश्चन टॅग असेल, आर्टिकल्स असेल, हे काही महत्त्वाचे टॉपिक पाहूया आणि त्याच्यानंतर परत आपण पार्ट्स ऑफ स्पीचकडे जाऊया। ठीक आहे, मग आज आपण पाहायला सुरुवात करतोय व्हॉइस नावाचा एक टॉपिक। व्हॉइस या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो आवाज, आवाज असा अर्थ होतो। मग इथं काय अर्थ होतो? व्हॉइस या शब्दाचा इथं जो अर्थ होतो तो आपल्याला माहिती असायला पाहिजे। आणि इथला अर्थ काय आहे तर इथला अर्थ आहे प्रयोग। व्हॉइस म्हणजे प्रयोग आहे। ओके, व्हॉइस म्हणजे प्रयोग। मग काय प्रयोग, नेमकं कशाचा प्रयोग करायचा आहे? आपण तर प्रयोग म्हणजे नियंत्रित वातावरणात केलेलं निरीक्षण म्हणतो। आपल्या इकडे सायकोलॉजीमध्ये, आपल्या इकडे वेगळ्या भागामध्ये आपण प्रयोग म्हणजे काय तर नियंत्रित वातावरणात केलेले निरीक्षण म्हणजे प्रयोग। बरोबर आहे की नाही? थोडा असाच भाग आहे, थोडा असाच भाग या इंग्लिश ग्रामरमध्ये, व्याकरणामध्ये। काय तर वाक्यातील कर्ता, क्रियापद आणि कर्म, वाक्यातील कर्ता, क्रियापद आणि कर्म यांच्यातील परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात। यांच्यातील परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात। म्हणजे काय तर कधी कधी हे क्रियापद कर्त्याच्या नियंत्रणात असतंय, कधी कधी हे क्रियापद कर्माच्या नियंत्रणात असतंय। यालाच म्हणायचं प्रयोग। काय तर वाक्यामध्ये असणाऱ्या कर्ता, क्रियापद आणि कर्म यांच्या परस्पर नात्याला, यांच्या परस्पर संबंधाला क्रियापद असे म्हणतात। चला, इथपर्यंत क्लिअर झालं? ओके, हा प्रयोग नावाचा जो भाग आहे फक्त व्याख्यान कळणार नाही आपल्याला, जेव्हा उदाहरण सोडवायला सुरुवात होईल त्यावेळेस अजून चांगलं कळणार आहे। पण एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे। इथं काय, या तिघांमधले परस्पर संबंध, या तिघांमधल्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात। म्हणजे काय तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो। राम किल्ड रावणा, राम किल्ड रावणा अशा प्रकारचं वाक्य आहे। इथं हे जे क्रियापद आलेलं आहे किल, हे रामच्या दृष्टिकोनातून आलेले, रामसाठी ते काम करतंय, रामसाठी त्यानं आपलं स्वरूप तयार केलेलं आहे, रामसाठी त्यानं अशा पद्धतीचा आकार तयार केलाय। म्हणजे या वाक्यामध्ये राम हा जो कर्ता आहे हा पॉवरफुल आहे, हा शक्तिशाली आहे, हा महत्वाचा आहे। आणि याच्यासाठी वाक्याची रचना बदललेली आहे, याच्यासाठी वाक्याची रचना बदललेली आहे। आता दुसरं वाक्य पाहूया आपण। Letters are written by Ram.
लेटर्स आर रिटन बाय राम. इथं जे क्रियापद आलेलं आहे हे टू बीचं रूप आणि हे क्रियापद हे कुणामुळे आलंय, अशा स्वरूपात का आलंय, अशा आकारात का आलंय? बिकॉज ऑफ धिस ऑब्जेक्ट. या लेटर्स नावाच्या कर्मामुळे हे ऑब्जेक्ट आहे, हे कर्म आहे आणि या कर्माला या वाक्यामध्ये महत्वाचं स्थान आहे, कर्माला. आणि म्हणून त्याच्यासाठी अशा प्रकारची वाक्याची रचना झालेली आहे आणि कर्ता इकडं टाकून दिलेला आहे बाय राम, बाय राम. तर अशा रीतीनं कर्ता, क्रियापद आणि कर्म यांच्यात परस्पर संबंध असतो. त्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. माणसाच्या आयुष्यात पण मित्र हो असेच प्रयोग असतात. लग्नाच्या अगोदर टायगर असतोय, लग्नाच्या अगोदर वाघ असतोय, लग्नाच्या अगोदरची अवस्था म्हणजे ही अशी कर्ता असतोय, एक नंबरला असतोय. त्याच्यासाठी वाक्याची रचना, त्याच्यासाठी वाक्याचं क्रियापद अशी रचना असते. इथं लग्नाच्या पूर्वी, लग्नानंतर इकडं, लग्नानंतर इकडं आणि लग्नानंतर मग हे कुठंतरी सांदीला पडलेलं कर्म एक नंबरला येतंय. बॉस, मॅडम, मॅडम, बॉस. अशा रीतीनं आपल्या संसारामध्ये लग्नाच्या अगोदर कुणाचा आवाज, लग्नानंतर कुणाचा आवाज, लग्नाच्या अगोदर कुणाचं नियंत्रण, लग्नानंतर कुणाचं नियंत्रण. इट इज कॉल्ड प्रयोग. इट इज कॉल्ड प्रयोग. झालं की नाही? व्याख्या. आणि व्याख्या तर विचारणारच नाही. तरी पण आपली कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आपण अशा पद्धतीच्या उदाहरणाच्या आधारे व्याख्या पाहिली. इथपर्यंत आपल्याला काहीच अडचण नाही. आता आपण पाहूया या दोन वाक्यावरून आपल्या असं लक्षात आलंय की काही वाक्यामध्ये कर्ता रुबाबदार असतो, कर्ता महत्वाचा असतो, कर्त्यानुसार वाक्य असतं, कर्त्यानुसार क्रियापद असतं. आणि काही वाक्यामध्ये कर्म महत्वाचं असतं, कर्माला महत्व स्थान असतं, कर्म एक नंबरला असतं, कर्मासाठी वाक्य असतं, कर्मानुसार वाक्य असतं, कर्मानुसार क्रियापद बनतं. याचा अर्थ काहीतरी दोन प्रकारचे वाक्य दिसते, बरोबर? म्हणजेच इथं व्हॉइसचे दोन प्रकार पडतात. व्हॉइसचे दोन प्रकार पडतात. कोणते दोन प्रकार? ऍक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. देर आर टू टाइप्स ऑफ व्हॉइस. देर आर टू टाइप्स. व्हॉइसचे म्हणजेच प्रयोगाचे दोन प्रकार पडतात. प्रयोगाचे दोन प्रकार पडतात. तर यातला हा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, याला म्हणायचं कर्तरी प्रयोग. याला म्हणायचं कर्तरी नाही, कर्तरी प्रयोग. आणि याला म्हणायचं पॅसिव्ह व्हॉइसला म्हणायचं कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग. पहा, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग एकदम सोपं आहे. पहा, एकदम सोपं आहे. इथं पहा, नावातच आपल्या लक्षात आले कर्तरी, कर्ता. कर्तरी, कर्ता त्या नावात आहे आणि इथं कर्म आणि कर्म या नावात. मग अगोदर याचा अर्थ पाहूया, हे वाक्य समजून घेऊया, हा प्रकार समजून घेऊया. काय आहे तर ज्या वाक्यातील क्रियापद, वाक्याची रचना कर्त्यानुसार ठरते त्या वाक्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. त्या वाक्यातील प्रयोगाला कर्तरी प्रयोग म्हणतात. पहा, म्हणजे याचं काय वैशिष्ट्य आहे? याचं वैशिष्ट्य आहे कर्त्यानुसार क्रियापद. कर्त्यानुसार क्रियापद आणि कर्त्यानुसार वाक्याची रचना असते. कर्त्यानुसार वाक्याची रचना असते. याचबरोबर इथं कर्ता महत्वाचा असतो. कर्ता महत्वाचा असतो म्हणून तो सर्वात सुरुवातीलाच येतो वाक्यामध्ये. वाक्यामध्ये हा सुरुवातीलाच येतो, अगोदर येतो. अशा प्रकारची रचना असणार वाक्य, असणारा प्रयोग, असणारा व्हॉइस ऍक्टिव्ह व्हॉइस, कर्तरी प्रयोग. मग असं उदाहरण आपण परत पाहूया. गणेश राइट्स लेटर्स. गणेश राइट्स लेटर्स. इथं राइट्स
राईट्स हे क्रियापद कुणासाठी आलंय, याच्यामुळे आलंय का? नाही, इथं तृतीय पुरुषी एक वचनी करता आलाय. तृतीय पुरुषी एक वचनी करता वर्तमान काळामध्ये वापरत असताना त्याच्या समोर येणार क्रियापद, या क्रियापदाच्या मूळ रूपाला यस प्रत्यय असतो. राईट नाही लिहिलं, राईट्स. गणेश राईट्स लेटर्स. पहा, याच्यासाठी बनलेलं नाही हे क्रियापद, याच्यासाठी बनलंय. लग्नाच्या अगोदर आई, आपलं लेकरू कसं बी असलं, लेकराला काय आवडतंय काय आवडत नाही असं हवं हवं नको नको सगळ्या गोष्टीचा विचार करत असते आणि त्याच्यासाठी सगळं बनवत असते, त्याच्यासाठी ती जगत असते. असाच इथं प्रकार आहे. इथं हा बाळ, हा मुलगा, आणि इथं त्यानुसार हे वाक्य लग्नपूर्व अवस्था, टायगर अवस्था, कर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोग, कर्ता महत्वाचा. इथं पहा. आता आपण हा दुसरा प्रकार पाहू. हा दुसरा प्रकार पाहायच्या अगोदर या कर्तरी प्रयोगाची रचना आपल्या डोक्यामध्ये क्लिअर असायला पाहिजे. या कर्तरी प्रयोगाचं स्ट्रक्चर आपल्या डोक्यामध्ये क्लिअर असायला पाहिजे. काय स्ट्रक्चर आहे? सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, सब्जेक्ट. यानंतर वर्ब. वर्ब. पहा, कर्तरी प्रयोगामध्ये अशा प्रकारची रचना असते. वर्ब, मग काळानुसार इथं क्रियापद काळानुसार असणारे, त्यानंतर ऑब्जेक्ट. पहा, कर्ता, क्रियापद, कर्म, अशा प्रकारची रचना असते ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइसची अशी रचना असते. आता पाहूया आपण हा दुसऱ्या क्रमांकाचा प्रकार, कर्मणी प्रयोग. लग्नोत्तर अवस्था, वाटोळं झाल्यानंतरची अवस्था, लग्नोत्तर अवस्था. आता ज्यांचं झालं नाही त्यांना असं वाटत असेल, नाही नाही लग्न झाल्याशिवाय मजाच नाही. शादी एक लड्डू आहे बाबड्यांनो, शादी एक लड्डू आहे, जो खाए वो भी पछताए, ओ ना जो न खाए वो भी पछताए. चला, आपण ही कन्सेप्ट समजून घेण्यासाठी वापरतोय. शेवटी तुम्ही करणारच मी सांगून सांगून. आता उगा आम्हाला सांगायला कोण नव्हतं म्हणून आम्ही केलं. तुम्हाला सांगायला कोणतरी हाय बघा, जागे व्हा. नरेंद्र मोदी संसार सोडला, देशाचे पंतप्रधान, सर्वात शक्तिशाली नेता रामदेव बाबा. किती किती नाव सांगावं तुम्हाला. आता हे का सांगावं, जाऊ द्या. कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग म्हणजे काय? ज्या प्रयोगात किंवा ज्या वाक्यात कर्मानुसार क्रियापद बनते, कर्मानुसार वाक्याची रचना बनते, त्या प्रयोगाला, त्या वाक्याला कर्मणी प्रयोग म्हणतात. आणि अशा प्रकारच्या वाक्यामध्ये कर्म अगोदर असतं, ऑब्जेक्ट अगोदर असतं, त्यानुसार वाक्याची रचना असते. कशी पाहूया. काय याचं वैशिष्ट्य आहे? याचं वैशिष्ट्य पहिलं या प्रयोगाचं, कर्मानुसार. कर्मानुसार क्रियापद असतंय किंवा वाक्याची रचना कर्मानुसार असते, हे पहिलं वैशिष्ट्य. दुसरं काय? इथं कर्म महत्वाचं आहे, कर्म महत्वाचे आहे आणि म्हणून हे कर्म अगोदरच असते, म्हणजेच वाक्याच्या सुरुवातीलाच असते, वाक्याच्या सुरुवातीलाच असते. हे दोन महत्वाचे वैशिष्ट्ये पॅसिव्ह व्हॉइस आहेत कर्मणी प्रयोगाचे. ठीक आहे, आता पुढे जायचं आपल्याला. वाक्य लिहितो, हेच वाक्य इकडे लिहितो. काय वाक्य लिहिले? गणेश राईट्स लेटर्स. आता मी हे वाक्य इथं लिहितो पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. लेटर्स आर written by गणेश. लेटर्स आर रिटन बाय गणेश. इथं बघा नुसतं राईट्स आहे, इथं आर आलंय, इथं रिटर्न आलंय. बाबा 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 बाबा. कर्म नावाच्या मॅडमचा का साधा थाटे का मेकअपला हे, खायला ते, आपल्या हा साधा बोळा एकटा राईट्स घेऊन येतो. इथं तसं नाही, टू बीचं रूप लागतंय, क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल लागतंय. त्याच्यानंतर या बिचाऱ्या कर्त्याला बाय बाय टाकला माग बाजूला. हे झालं कर्मणी प्रयोगाचं अशा प्रकारचं वाक्य. आणि या वाक्यामध्ये आर रिटर्न हे जे क्रियापद टू बी रूप हे कुणासाठी आलंय? हे आलंय लेटर्स याच्यासाठी. इथं जर यस नसतं, अनेक वचन नसतं, तर इथं हीच आलं असतं लेटर इज रिटर्न. म्हणजेच इथं कर्मानुसार क्रियापद टू बीचं रूप आणि वाक्याची रचना तयार होते. दॅट्स वाय कर्मणी प्रयोग, पॅसिव्ह व्हॉइस. ओके, मग याची रचना कशी असणार आहे?
याची रचना असणारे पहिल्यांदा ऑब्जेक्ट. आता शॉर्टकट लिहितो, इथून पुढे शॉर्टकट. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. त्याच्यानंतर दुसरं आहे टू बीचं रूप. काळानुसार टू बीचे रूप आपल्याला वापरायचे, आम्ही जा रॉज वेर जे असेल ते. त्यानंतर इथं क्रियापदाचं तिसरं रूप पास्ट पार्टिसिपल V3 आपण त्याला म्हणतोय. त्यानंतर बाय. बायने कर्त्याची द्वितीया जोडायची असते. मग इथं सब्जेक्ट किंवा सब्जेक्टची द्वितीया, कर्त्याची द्वितीया, अशा प्रकारची रचना ही कर्मणी प्रयोगाची असते. बघा ही इथं आले ऑब्जेक्ट, टू बीचं रूप आले आर, त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप रिटर्न, आणि बाय गणेश. नामाची द्वितीया वेगळी नसते, नामाची प्रतिमान द्वितीया सारखीच असते. त्याच्यात हा सर्वनामाची बदलते. इथं ही असतं तर इथं हिम झालं असतं, हिम झालं असतं. सी असतं तर हर झालं असतं. अशा प्रकारे कर्त्याची द्वितीया आपल्याला तिथं वापरावी लागते. चला आपण पहिल्या स्टेजला व्हॉइस म्हणजे काय समजून घेतलं. दुसऱ्या स्टेजला व्हॉइसचे जे दोन प्रकार आहेत ते दोन प्रकार उदाहरणासह नियमासह समजून घेतले, बरोबर. आता आपल्याला तिसरा प्रकार, आपल्याला परीक्षेला प्रश्न काय येणार आहे, ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं. चेंज द व्हॉइस, चेंज द व्हॉइस. मग पॅसिव्ह व्हॉइसचं ऍक्टिव्ह करायला येईल, ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करायला येईल. कर्तरी प्रयोगाचं कर्मणी प्रयोग, कर्मणी प्रयोगाचं कर्तरी प्रयोग. काय अवघड नाही त्याच्यामध्ये, सोपं आहे, ते शिकायचं आहे आपल्याला. मग पुढचा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे. पुढचा मुद्दा काय आहे तर चेंज द व्हॉइस हा टॉपिक शिकत असताना, व्हॉइस हा टॉपिक शिकत असताना हे चार भाग आपल्या डोक्यात परफेक्ट बसायला पाहिजे. आपल्या डोक्यात कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे या चार भागांसंदर्भात. ओके, म्हणजे काय पाहूया. पहिला हा सब्जेक्ट. सब्जेक्ट ज्याला आपण कर्ता म्हणतो, सब्जेक्ट म्हणजे कर्ता. मग याचा काय अर्थ आहे. सब्जेक्ट म्हणजे काय, वाक्यात कृती करणारा, वाक्यामध्ये क्रिया करणारा. मग नाव असेल, सर्वनाम असेल, त्याला आपण कर्ता म्हणतो, त्याला आपण कर्ता म्हणतो. आणि ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य असेल तर तो एक नंबरला येतो, सुरुवातीला येतो, त्यानुसार क्रियापद येतं, त्यानुसार वाक्याची रचना होते. असा हा कर्ता सब्जेक्ट. ठीक आहे. मग अशी गणेश सब्जेक्ट होता, मग अशी गणेश सब्जेक्ट होता. एक उदाहरण मी इथं लिहितो. राजेश sang a song. राजेश sang a song. अशा प्रकारचं सेंटेन्स मी लिहिलंय. गाणे कोणी गायले, गाणे कोणी गायले, राजेशने गायले. क्रियापदाच्या अगोदर येणारं नाम किंवा सर्वनाम कर्त्याचं काम करत असतं, आणि म्हणून इथं आपल्याला कर्ता सापडलाय. राजेश आहे कृती करणारा, हा इथं कर्ता सापडला. ओके. या कर्त्याचं कर्मणी प्रयोग करत असताना ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस, हे वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं, याचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना आपल्याला या कर्त्याचं काय करावं लागतं, कर्त्याला शेवटी टाकावं लागतो. तो बायनं कर्त्याची द्वितीया करायची असते, कर्त्याची द्वितीया जोडायची असते बायनं. मग नाम असेल तर नामात काय बदल होणार नाही, पण सर्वनाम असेल तर बदल होणार आहे. म्हणजे हे वाक्य कसं तयार होईल, अ सॉन्ग. आता इथं सॅंग म्हणजे भूतकाळ आलंय, बरोबर, भूतकाळ. आता आपल्याला तुम्ही काळानुसार काय काय बदल करायचे हे टेन्शन ना घेऊ, आपल्याला फक्त सब्जेक्टची काय भूमिका असते इथं आपण पाहतोय, ते पुढे शिकणार आहोत. अ सॉन्ग एक वचनी टू बीचं भूतकाळी रूप वापरायचंय वॉज. त्यानंतर याचं क्रियापदाचं तिसरं रूप संग बाय राजेश. राजेश झालं. आपला कर्ता इथं बायने जोडला. जर या राजेशच्या जागेवर ही असतं तर इथं बाय हिम, बाय हिम अशी कर्त्याची द्वितीय आली असते. ठीक आहे. आपण सब्जेक्टचा ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय रोल असतो हे आपण समजून घेतलं. यानंतर आता पुढचा कन्सेप्ट आहे क्रियापद, वर्ब. वर्बला आपण काय म्हणतो, क्रियापद म्हणतो. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद म्हणतो. वाक्यातला अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे वर्ब.
सर्वात महत्वाचा घटक आहे व्हर्ब. याच्यावरून आपल्याला काळ समजून घ्यायचा असतो, काळानुसार टू बीचं रूप वापरायचं असतं, काळानुसार ही वाक्याची मागची पुढची रचना नीट समजून घ्यायची असते. क्रियापदाचं तिसरं रूप कोणतं हे बी कळलं पाहिजे. पहिलं रूप आले का दुसरं रूप आले का तिसरं रूप हे क्रियापद पाहित. या ठिकाणी सांग हे क्रियापद इथं आलेलं आहे. सांग हे भूतकाळी आहे, सिंग वर्तमानकाळी, सांग भूतकाळी, संग तिसरं रूप झालं. पहिलं दुसरं तिसरं याच्यावरून आपल्याला लक्षात आलं की हा जो काळ आहे हा भूतकाळ आहे. अरे भूतकाळ आहे तर मग आपल्याला याचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं असेल तर भूतकाळी टू बीचं रूप पाहिजे. भूतकाळी टू बीचं रूप वापरायचंय. इथं कुठल्या या कर्मासाठी वापरायचंय. मग भूतकाळी टू बीचं रूप कर्मासाठी, एक वचनी कर्मासाठी वापरायचंय. आज वेर दोन भूतकाळी टू बीचे रूप आहेत, वेर अनेक वचने आहे, मग आपण आजच वापरणार, आपण आज वापरणार. म्हणून इथं आपण हे क्रियापद वापरलं, टू बी स्वरूप आज वापरलं. आणि या क्रियापदाचं सिंगचं तिसरं रूप इथं संग वापरलं. अशा रीतीनं क्रियापदाचा रोल काय असतो हे आपण समजून घेतलं. बाकी काळ तुम्हाला कोणता काय हे आत्ता इथं समजू नका घेऊ. क्रियापदाचा ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रोल काय असतो हे समजून घेतला. याच्यानंतर तिसरी आहे संकल्पना आहे. तिसरी संकल्पना ऑब्जेक्ट, ज्याला आपण कर्म असे म्हणतो. कर्म क्रियापदानंतर सर्वसाधारणपणे ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये सर्वसाधारण रचनेमध्ये क्रियापदानंतर येणारं नाम किंवा सर्वनाम हे कर्म असतं. किंवा कर्त्याची क्रिया ज्या नाम किंवा सर्वनामावर होत असते त्याला आपण क्रियापद असे कर्म असे म्हणत असतो, ऑब्जेक्ट असं म्हणत असतो. उदाहरणार्थ पहा, एक उदाहरण आपण पाहू. राम gave him a reward. राम gave him a reward. क्रियापदानंतर आलेलं हे सर्वनाम आणि क्रियापदानंतर आलेलं हे एक नाम, हे दोन्ही ऑब्जेक्ट आहेत, हे दोन्ही कर्म आहेत. पहा ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे, टू बी स्वरूप नाहीये, क्रियापदाचं तिसरं रूप नाहीये, म्हणजे आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य, पॅसिव्ह नाहीये. ओके, तर अशा प्रकारे हे ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. या वाक्यामध्ये हे एक ऑब्जेक्ट आले, हे एक ऑब्जेक्ट आले. अशा प्रकारे ऑब्जेक्ट आपल्याला ओळखता आलं पाहिजे, कर्म आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि मग याचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं. याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना काय होणार आहे? याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना आपल्याला दोन प्रकारच्या वाक्याच्या रचना तयार करता येणार आहे. दोन प्रकारे वाक्य रचना तयार होणार आहे. कसं? अगोदर आपण पहा, हे कर्म आणि हे कर्म. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा क्रियापदानंतर अशा प्रकारे दोन कर्म येत असतात, क्रियापदानंतर डायरेक्ट लगोलग आलेलं जे व्यक्तिवाचक असतं ते कर्म इनडायरेक्ट असतं. ते कर्म इनडायरेक्ट असतं, म्हणजे अप्रत्यक्ष कर्म असतं, गौण कर्म असतं. आणि जे वस्तुवाचक असतं, निर्जीव वस्तूमध्ये असतं, ते डायरेक्ट, त्यांना डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतात, म्हणजे प्रत्यक्ष कर्म म्हणतात, म्हणजे प्रधान कर्म म्हणतात. अशा रीतीने हे दोन कर्म आहेत. दोन्ही पद्धतीने दोन्ही कर्मांना प्राधान्य देऊन पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य तयार होतं. अगोदर आपण या हिम पासूनचं वाक्य तयार करू. ही झालं. आता आपल्याला कर्ता म्हणून वापरायचं ना, म्हणून हे प्रथमा विभक्तीतलं कर्ता हा प्रथमा विभक्तीत असतो, याला आता कर्ता म्हणून वापरायचं, आपल्याला याला पुढे घ्यायचंय. हिम, ही. त्याच्यानंतर इथं गेव भूतकाळ आलाय आणि इथं एक वचनी कर्ता आहे, म्हणून आपल्याला आज हे भूतकाळी टू बी स्वरूप. गेवचं तिसरं रूप गिव्हन, ही वॉज गिव्हन. त्याच्यानंतर हे कर्म घ्यायचं आपल्याला, रिवॉर्ड बाय राम. बाय राम झालं. पॅसिव्ह व्हॉइस आपलं बरोबर. आता या कर्माला प्राधान्य देऊन आपण बनवूया अ रिवॉर्ड. पुन्हा हे एक वचनीच आहे, भूतकाळ आहे, म्हणजे आजच घ्यायचं आहे. आज क्रियापदाचं तिसरं रूप आज गिव्हन. परत काय? आज गिव्हन टू हिम बाय राम. पहा, रिवॉर्ड आज गिव्हन टू हिम बाय राम. अशा रीतीनं आपण
या दोन कर्मांच्या वाक्यरचना आपण समजून घेतल्या, कशा बनवायच्या, कशा करायच्या हे आपण लक्षात घेतलं. आपण ॲक्च्युली ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं शिकतच नाही. आपण शिकत आहोत की ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला करायला शिकायचं आहे. त्यात सब्जेक्टचा काय रोल आहे, त्यामध्ये वर्बचा काय रोल आहे, त्यामध्ये ऑब्जेक्टचा काय रोल आहे आणि त्यामध्ये कॉम्प्लिमेंटचा काय रोल आहे हे आपण समजून घेत आहोत. आणि हे एकदा तुम्हाला समजलं की मग पुढचा भाग अजिबात तुम्हाला अवघड जाणार नाही. आणि म्हणून हे बेसिक समजून घेतोय. आता आपल्याला शेवटचा भाग पाहायचा आहे, पूरक म्हणजे कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे कर्म बी नसतं, कर्त्याबद्दल किंवा वाक्याबद्दल काहीतरी पूरक माहिती सांगणारा जो शब्द असतो, वाक्याच्या अर्थात भर घालणारा जो शब्द असतो त्याला आपण पूरक म्हणतो, त्याला आपण कॉम्प्लिमेंट म्हणतो. म्हणजे कसं, आता तर जागा राहिली नाही, आपण एक पेज ॲड करूया. पहा, आपल्याला समजून घ्यायचं आहे कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट ज्याला आपण पूरक असं म्हणतो, याचा वाक्यात वापर आला तर काय करायचं, वाक्यात वापर आल्यानंतर एक नियम क्रमांक, जेव्हा ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य असेल तेव्हा याचा वापर शेवटी करायचा. आणि पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य असेल तेव्हा याचा वापर क्रियापदानंतर करायचा, क्रियापदानंतर, आफ्टर द वर्ब. है की नाही सोपं. म्हणजे कसं पाहूया, एक ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य, रघु राइट्स अ लेटर क्वाइट क्लियरली. रघु राइट्स अ लेटर क्वाइट क्लियरली. खरं तर आपलं प्रमुख वाक्य इथं संपतोय, रघु राइट्स अ लेटर. मात्र या वाक्याबद्दल काहीतरी पूरक माहिती या दोन शब्दांनी सांगितली. इथं क्रियापदाचं मूळ रूप आलंय, टू बीचं रूप नाही. याचा अर्थ आपण समजून घेतोय. आणि लिहिणारा सुरुवातीला आहे, कर्ता सुरुवातीला आहे, कर्तरी प्रयोग आहे, ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं तर ते आपल्याला माहितीच आहे. फक्त इथं काय तर याचा वापर क्रियापदानंतर करायचा आहे. म्हणजे पहा, इथं कर्म घ्यायचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करताना. म्हणजे इथं ही रचना करतोय आपण, अ लेटर. इथं त्याच्यानंतर राइट्स म्हणजे वर्तमान काळाला आहे आणि एक वचनी आहे, राइट्स. इथं इज टू बीचं रूप, अ लेटर इज. मग तिसरं रूप घेणार आपण रिटन. मग नियमानुसार कॉम्प्लिमेंट इथं क्वाइट क्लिअरली. आणि मग बाय कोणी लिहिलंय, रघु, बाय रघु. आपण इथं वाक्य चेंज द व्हॉइस शिकतच नाही. आपण फक्त इथं शिकतोय कॉम्प्लिमेंटचा काय रोल असतो, वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंटचा वापर कसा करायचा असतो हे शिकत आहोत आपण. एवढं समजून घ्या. पण मला माहिती आहे तुम्हाला हे कॉम्प्लिमेंट, ऑब्जेक्ट, वर्ब, सब्जेक्ट शिकवता वाक्य ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करायला यायला लागले. अजून तर सुरूच नाही झालं तरी बी यायला लागलंय. कारण का तर आपण सिस्टमॅटिक समजून घेत असतो. वेळ कमी आहे. परत मी म्हणतो चेंज द व्हॉइस हा व्हिडिओ पाहिल्यानंतर परत वाक्य बघूच नका तुम्ही. डायरेक्ट परीक्षेला जा. फक्त आता नीट समजून घ्या. चला जाऊया पुढे. आता आपण डायरेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं हे शिकायला सुरुवात करू. काय अडचण आहे का तुम्हाला इथपर्यंत? नाही अडचण. चला, ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करायला सुरुवात करायची. ॲक्टिव्हचे पॅसिव्ह करताना काय बेसिक रूल लक्षात ठेवायचे. मग ते वाक्य कुठल्या प्रकारचं असू द्या, कुठल्या जातीचं, काळ, बेंद्र, हेंद्र, कसलं बी असू द्या, काही बेसिक कन्सेप्ट तुमच्या डोक्यात अगोदर पाहिजे. कुठल्या बेसिक कन्सेप्ट असायला पाहिजे? पहिली गोष्ट आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस, आता आपण पॅसिव्ह व्हॉइस असं शॉर्टमध्ये लिहिणार. पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य करताना आपण वाक्यातील ऑब्जेक्ट, वाक्यातील कर्म सुरुवातीला घ्यायचं. झालं, पहिली स्टेज तुमची क्लिअर झाली. याच्यानंतर दुसरी स्टेज, त्या ऑब्जेक्टनुसार ते एक वचने अनेक वचने आहे, कसं आहे, काळ आहे, गोर आहे, कसं आहे, त्यानुसार टू बीचे रूप घ्यायचे. ठीक आहे. हे टू बीचं रूप फक्त ऑब्जेक्ट नुसारच नाही
तर काळ कोणता आहे त्यानुसारही घ्यायचं. काळ कोणता आहे, त्यानंतर तिसऱ्या स्टेजला क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचंय, म्हणजेच क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल रूप घ्यायचं. पास्ट भूतकाळी धातू साधित रूप. पास्ट पार्टिसिपल म्हणजे राईटचं तिसरं रूप रिटन, गोचं गॉन. अशा प्रकारे पास्ट पार्टिसिपल रूप तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तिसरं रूप आपण त्याला शॉर्टमध्ये म्हणत असतो, हे तुम्ही घ्यायचंय. यानंतर चौथ्या क्रमांकाला साधं कॉमन वाक्य असेल तर लगेच आपल्याला बाय आणि बायने कर्त्याची द्वितीया वाक्याला जोडायची. बायने कर्त्याची द्वितीया वाक्याला जोडायची. झाला. कुठल्याही प्रकारचं वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस करत असताना एवढी बेसिक कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये फिट असायला पाहिजे. आता बसलीच असणार. झालं. आता कन्सेप्ट फिट बसलेले. जर कॉम्प्लिमेंट असेल तर क्रियापदानंतर लिहायचंय, हेही आपण शिकलोय, हेही आपण समजून घेतले. आता मग वाक्य सोडवायला सुरुवात करायला काय अडचण आहे का? वाक्य सोडवायला सुरुवात करायला काहीच अडचण नाही. मला वाटतं सोडवायला सुरुवात करायच्या अगोदर तुमच्या डोक्यात कन्सेप्ट क्लिअर झाली आणि तुम्ही आता वाक्य पटापट सोडवणार. चला तर मग आपण एक एक वाक्य सोडवायला सुरुवात करू. वाक्य सोडवायला सुरुवात करायची त्या अगोदर परत एक गोष्ट तुम्हाला सांगता. काळानुसार पहिला जो भाग पाहणार होता आपण, काळानुसार ऍक्टिव्ह व्हायचं पॅसिव्ह व्हायचं कसं करायचं हे आपल्याला शिकायचं. काळ किती आहेत? देर आर 3 मेन टाइप्स ऑफ टेन्स. काळाचे मुख्य 3 प्रकार, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. बरोबर. काळाचे मुख्य 3 प्रकार पहा. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर झाले हे 3 प्रमुख. या प्रत्येकाचे 4 उपप्रकार पडतात. या प्रत्येकाचे किती? 4 प्रत्येकी उपप्रकार पडत आहेत. याचे 4, याचे 4, याचे 4 आणि टोटल झाले 12. म्हणजेच उपप्रकार, काळाचे सर्व उपप्रकार किती आहेत? 12 आहेत. तो म्हणाले 10 शिकवतोय का वाय शिकवतोय? ऐका. जेव्हा तुमचं ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य असेल तेव्हा ते 12ची 12 काळामध्ये असतं. ते 12ची 12 काळामध्ये येतं. मात्र जेव्हा तुमचं वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं असतं तेव्हा ते 8 काळातच असतं. म्हणजे 4 काळांचं पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. कोणत्या 4 काळांचं होत नाही? तर या प्रेझेंट टेन्सचा एक प्रकार, पास्ट टेन्सचा एक प्रकार आणि फ्युचरचे 2 प्रकार जे आहेत हे 2 प्रकार. 1, 2, 3, 4 झाले. कोणता आहे प्रेझेंटचा? प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट, पुढे इथं कंटिन्युअस टेन्स. चालू पूर्ण वर्तमान काळ. लक्षात, चालू पूर्ण वर्तमान काळ. सेम इथं तसंच आहे. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. चालू पूर्ण भूतकाळ, याचाही पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. चालू पूर्ण भूतकाळ, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्याच्यानंतर इथं फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर चालू भविष्यकाळ आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. चालू पूर्ण भविष्यकाळाचं सुद्धा इथं पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. म्हणजे ऍक्टिव्हचे 12 वाक्य असतील काळानुसार तेव्हा पॅसिव्हचे 8च असणारे. पॅसिव्हचे 4 या काळामध्ये इथं क्रियापदाचं डबल रूप होत नसतं आणि त्याच्यामुळं इथं पॅसिव्ह व्हॉइसचे 8च काळांचे वाक्य असतात. झाले. ही बेसिक माहिती आपल्याला पाहिली. ही बेसिक माहिती झाल्यानंतर मग आपण चला एका काळानुसार आपण वाक्य सोडवायला सुरुवात करूया. पहिलं प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. माणूस जो माणूस वर्तमान काळामध्ये राहतो तो यशस्वी होतो. जे भूतकाळात राहतात आणि जे भविष्य काळात राहतात त्यांच्या यशस्वी होण्याचं प्रमाण कमी. म्हणजे काय? वृद्ध लोकांचा स्वभाव असतो, आमच्या काळात असं होतं, तर आमच्या काळात तसं होतं, तुमच्या काळात हे असं आहे, असे रडत बसतात. म्हणजे भूतकाळात राहून ते प्रगती साधत नाही. काही नको ती चिंता करत राहतात.
20च दिवस राहिले, 25च दिवस राहिले टीईटीला, आता काय करणार? तू काय त्याचं टेन्शन घेऊन काय होणार आहे? प्रत्येक क्षण अभ्यास कर, बस तेवढाच डोक्यात विचार कर. प्रत्येक क्षण अभ्यास कर, बस तेवढाच विचार कर. किती दिवस राहिले, काय, याचा काहीच उपयोग नाही. कामाची काळजी करत बसायचं नाही, काळजीनं काम करायचं. परमेश्वर यश देतो, आपलं कष्ट यश खेचून आणतातच. म्हणून वर्तमान काळामध्ये जगायचं मित्र, लक्षात राहू दे. वर्तमान काळामध्ये तुम्ही तर माझे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी आहेत. तुम्हाला समाज घडवायचा आहे, विद्यार्थी घडवायचे, आणि अगोदर आपलं करिअर घडवायचं आहे. व्यक्तिमत्वाच्या बाबतीमध्ये शिक्षकाची भूमिका दुहेरी असते. अगोदर आपलं पर्सनॅलिटी घडवा आणि त्याच्यानंतर मग विद्यार्थ्यांचे पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व घडवायचं आहे. अगदी तसंच आहे इथं बघा. पुढारी काल कोणत्या पक्षात होता काय घेऊन देणं, उद्या कोणत्या पक्षात आहे त्याला बी माहिती नसतं. आज आता ह्या पक्षात आहे, मला निवडून द्या, हाच पक्ष श्रेष्ठ, आमदार होतोय, खासदार होतोय, काय काय पदावर जातंय. वर्तमान काळ हा फार महत्त्वाचा असतो. म्हणून टेन्शन घेत बसायचं नाही. जितका जास्तीत जास्त वेळ अभ्यास करायला संधी आहे तेवढा वेळ अभ्यास करायचा. हा वर्तमान काळ आपण शिकतोय. वर्तमान काळाच्या 3 उपकाळांचं ऍक्टिव्ह व्हायचं, पॅसिव्ह व्हायचं कसं करायचं हे शिकायचं. सुरुवातीला एकदा डोक्यामध्ये परफेक्ट होईपर्यंत कुठल्याही प्रकारच्या वाक्याचा ऍक्टिव्ह व्हायचं, पॅसिव्ह व्हायचं करत असताना आपल्याला काय करावं लागतं, तर आपल्याला त्याची रचना समजून घ्यावी लागते, त्याचं स्ट्रक्चर समजून घ्यावं लागतं. चला मी तुम्हाला इथं रचना समजून सांगतो, स्ट्रक्चर समजून सांगतो. इथं रचना आपण शॉर्ट मध्ये लिहिणार आता. ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइसची रचना काय असते? सब्जेक्ट, त्यानंतर इथं वर्ब आणि त्याच्यानंतर मग इथं ऑब्जेक्ट. अशा प्रकारची रचना. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. काळ साधा वर्तमान काळ आणि त्यामुळे इथं क्रियापदाचं मूळ रूपच येणार. क्रियापदाचं मूळ रूप. हा इथं जेव्हा तृतीय पुरुषी एकवचनी करता असतो तेव्हा क्रियापदाला एस प्रत्यय लावला जातो. सी प्लेज, ही प्लेज, अशा पद्धतीनं. दे प्ले म्हणतो, दे प्ले, पण ही सी इट प्लेज, अशा पद्धतीनं. इथं एवढा बदल आहे. ऍक्टिव्ह व्हॉइसची रचना. आता पॅसिव्ह व्हॉइसची रचना कशी? पॅसिव्ह व्हॉइसची रचना कशी? एकदम साधी, एकदम सोपी. अगोदर घेणार आपण ऑब्जेक्ट, अगोदर घेणार आपण ऑब्जेक्ट. आता आपल्याकडं साधा वर्तमान काळ आहे. मग साध्या वर्तमान काळामध्ये टू बीचे रूप कुठले असणार? एम, इज आणि आर हे 3 टू बीचे रूप. यामध्ये एम हे टू बीचं रूप आपण फक्त आय साठी वापरतो हे माहिती आहे. इज आणि आर पैकी इज हे एकवचनी टू बीचं रूप आहे. त्याच्यानंतर आर हे अनेकवचनी टू बीचं रूप आहे. एवढं कळलं, संपलं. म्हणजेच ऑब्जेक्ट नंतर आपल्याला योग्य असं टू बीचं रूप वापरायचं. टू बीच्या रूपानंतर आपल्याला हे जे क्रियापद आहे या क्रियापदाचं 3रं रूप वापरायचं. काहीही झालं तरी पॅसिव्ह व्हॉइस मध्ये, कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापदाचं 3रं रूपच वापरायचंय. त्यानंतर आपल्याला बाय आणि या बाय नंतर क्रियापदा कर्त्याची द्वितीय जोडायची आहे. बाय नंतर इथं कर्ता असणार आहे. झालं. अशा रीतीने ह्या रचना कुठपर्यंत डोक्यात परफेक्ट होईपर्यंत. एकदा परफेक्ट झाल्यानंतर रचनेवर नाही, डायरेक्ट वाक्य बघायचं सोडायचं, वाक्य बघायचं सोडायचं. मग ते WH टाईप क्वेश्चन असो, एक्सक्लामेटरी सेंटेन्स असो, काय बी असलं तरी टेन्शन नाही घ्यायचं. आता आपण बेसिकला, सुरुवातीला अशा प्रकारे या रचनेनुसार तिकडे सोडवायचं काम करायचं. आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइसचं इथं ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आपल्याला दिलेलं आहे. ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य दिलेलं आहे आणि आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य करायचं. वाचताच पहिल्याच रिडिंग मध्ये आपल्या लक्षात आलं पाहिजे, गणेश राईट्स अ लेटर असं वाक्य आहे. गणेश राईट्स अ लेटर, इथं क्रियापदाचं मूळ रूप आलंय. याचा अर्थ साधा वर्तमान काळ. आणि लिहिणारा इथंच सुरुवातीला मूळ रूपामध्ये टू बीचं रूप नाहीये, क्रियापदाचं 3रं रूप नाही, म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस. ओके. मग आपल्याला कर्ता सापडला, मग आपल्याला क्रियापद सापडलं, मग आपल्याला इथं म्हणजे हा कर्ता, सब्जेक्ट हे वर्ब आहे आणि हे ऑब्जेक्ट आपल्याला सापडलं. मग याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं? हे क्रियापद जे आहे हे क्रियापद आपण हे पुढे घेणार आहे. आता क्रियापद अ लेटर आहे. वाक्याची सुरुवात कॅपिटलने करायची. अ लेटर.
त्याच्यानंतर इथं अ लेटर एकवचनीच ऑब्जेक्ट आहे, म्हणजे आपल्याला या तीन पैकी एकवचनीच टू बी स्वरूप घ्यायचंय. ॲम तर घेतच नसतो, राहिले इज कार, एकवचनी इज आहे म्हणून इज घेणार आहे. अ लेटर इज, अ लेटर इज. आता राहिलं या क्रियापदाचं तिसरं रूप करायचं आहे आपल्याला. या क्रियापदाचं तिसरं रूप रिटन. अ लेटर इज रिटन. आता हा कर्ता आपल्याला जोडायचा आहे, बायने जोडायचा आहे. नामाची द्वितीया तीच असणार आहे, म्हणजे बाय गणेश तसंच असणार आहे. बाय गणेश तसंच असणार आहे. आता तुम्ही हे दुसरं वाक्य तुम्ही सोडायचं. सेम टू सेमच आहे, काय लिहिले बदल? काहीच बदल नाही. सोडवा बरं, पॉज करा, सोडवा आणि मग एका सेकंदाने पहा. मी मग सोडतो आता. मग इथं आपल्याला सेम टू सेम वाक्य आहे, फक्त पहा इथं एक वचनी कर्म नाहीये, अनेक वचनी आहे. इथं आपण अ लिहिणार नाही. आता लेटर्स, लेटर्स या अनेक वचनी कर्मासाठी आपल्याला आर घ्यावा लागणार आहे, हीच चालणार नाही. लेटर्स आर. पुन्हा क्रियापदाचं तिसरं रूप रिटन बाय गणेश. लेटर्स आर रिटन बाय गणेश. आहे की नाही सोपं? आहे की नाही जादू? सिंपल प्रेझेंट टेन्स या प्रकारच्या वाक्याचं ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह कसं करायचं? किती सोपं आहे. इथं गणेश करता होता, लग्न पूर्ण अवस्था, वाघासारखा फिरत होता, आघाडीवर राहत होता. मात्र लग्न झालं, वाटोळं झालं, माग कोपऱ्यात पडला भांडे घासीत. बाय गणेश. इथंही तसंच बरोबर आहे. तर अशा रीतीनं कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग ह्या दोन प्रकार सिंपल प्रेझेंट टेन्स आपण समजून घेतला. आता आपण दुसरा काळ समजून घेऊया. कोणता? तर प्रेझेंट टेन्सचा दुसरा प्रकार आपल्याला समजून घ्यायचा आहे. प्रेझेंट टेन्सचा दुसरा प्रकार कुठला आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. इट इज ऑल्सो कॉल्ड प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स, म्हणजेच चालू वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ. ओके. मग सुरुवातीला ठरल्याप्रमाणे आपल्याला समजून घ्यायचंय याचं स्ट्रक्चर, याची रचना. बर, ऍक्टिव्ह व्हॉइसची रचना कशी असणार? सेमच आहे, तिथं काय बदल नसणार आहे. या प्रकारे ऍक्टिव्ह व्हॉइसची रचना तशीच असणार आहे. सब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस वर्ब. आता इथं चालू काळ आहे, अपूर्ण काळ आहे, म्हणजे क्रियापदाला आयएनजी प्रत्यय असणार आहे. क्रियापदाला आयएनजी प्रत्यय असणारे चालू काळ आहे. याच्यानंतर मग आपल्याला ऑब्जेक्ट येणारे. अशा प्रकारची रचना असणारे. बरोबर आहे. मग आपल्याला अशा प्रकारची रचना आली की लगेच आपण समजून घेणार आहे, हा इथं या क्रियापदाजवळ आयएनजी प्रत्यय येते, म्हणजे टू बी स्वरूप येणार आहे. मग हे टू बी स्वरूप आपण असं लिहू. टू बी स्वरूप ॲम इज आर, कोणतं असन त्यास, कोणतं असन ते असेल. अशा प्रकारची रचना आली. टू बी चे रूप इथं वर्तमान काळ आले, क्रियापदाला आयएनजी प्रत्यय असला की समजायचं हा काळ आहे चालू पूर्ण काळ. चालू चालू वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, प्रेझेंट कंटिन्युअस. चला मग याची पॅसिव्ह व्हॉइसची रचना कशी असणार आहे? पॅसिव्ह व्हॉइसची रचना कशी असणार आहे? ऑब्जेक्ट घ्यायचं आपल्याला, कर्म घ्यायचं आपल्याला. कर्म घेतल्यानंतर नेहमीप्रमाणे टू बीचं रूप घ्यायचं आपल्याला. टू बीचं रूप घेतल्यानंतर आपल्याला इथं आता या क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचंय. या क्रियापदाचं जर तिसरं रूप वापरायचंय तर हे चालू काळ दर्शवणार आयएनजी फेकून तर द्यायचं नाही. याच्यासाठी आपल्याला बिईंग वापरायचंय. बिईंग वापरल्यानंतर मग क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचंय, मग बाय घ्यायचंय आणि मग आपल्याला सब्जेक्ट कर्त्याची द्वितीया वापरायची. आहे की नाही सोपं? आता सोडूया आपण हे वाक्य. गणेश इज रायटिंग अ लेटर. गणेश इज रायटिंग अ लेटर. इथं आपण पाहिलं टू बी स्वरूप इज आलंय, म्हणजेच वर्तमान काळ आहे. क्रियापदाला आयएनजी प्रत्यय, म्हणजेच हा अपूर्ण वर्तमान काळ आहे. म्हणजेच आपण कसं सोडवणार? चला पाहूया आपण हे वाक्य सोडवायचं कसं. पॅसिव्ह व्हॉइस कर्माला अ लेटर. अ लेटर कर्म घेतलं, यानंतर एक वचनीच कर्म आहे आणि काळ आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. एक वचनी टू बी स्वरूप आपल्याला इजच वापरावं लागणार आहे. अ लेटर इज. त्याच्यानंतर हा आयएनजी काढायचा आहे, इथं बिईंग वापरायचा. अ लेटर इज बिईंग आणि मग क्रियापदाचं तिसरं रूप करायचं आहे रिटन आणि मग बाय गणेश. बाय गणेश. जमलं का नाही? आहे का नाही सोपं? चेंज द व्हॉइस, चेंज द व्हॉइस करत होतो. सोर चेंज द व्हॉइस, चेंज द व्हॉइस. व्हॉइस चेंज करायचा होता, व्हॉइस गप नव्हता करायचा. व्हॉइस चेंज करायचा आहे फक्त. एकदम सोपं आहे. आता दुसरं पाहूया. ही इज रायटिंग लेटर्स.
ही इज रायटिंग लेटर्स. इथंही पहा आपल्याला टू बीचं रूप वर्तमान काळी आले, ING प्रत्यय आलाय, संपलं. आपल्याला कळलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. मग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पॅसिव्हाइज कसं करायचं, घ्या इथं कर्म घ्या, कर्म आता अनेक वचने आले आणि म्हणून आपल्याला वर्तमान काळी टू बी स्वरूप सुद्धा अनेक वचने घ्यायचे. लेटर्स आर, लेटर्स आर पुन्हा हे ING प्रत्ययासाठी आपण घेणार बिंग, लेटर्स आर बिंग. त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचंय लेटर्स आर बिंग रिटन, मग बाय आणि कर्ता जोडायचा हिम, बाय हिम कर्त्याची द्वितीय. लेटर्स आर बिंग रिटन बाय हिम, संपला विषय. लेटर्स आर बिंग रिटन बाय हिम, है की नाही सोपं. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ऍक्टिव्ह व्हायचं पॅसिव्ह व्हायस कसं करायचं हे आपण पाहिलं. आपण उलटही करू शकतो, पॅसिव्ह व्हायचं ऍक्टिव्ह व्हायस, काही अवघड नाही त्याच्यामध्ये, अगदी सोपं आहे. तेही आपण शेवटी शिकणार आहोत, त्याचीही प्रॅक्टिस आपण करणार आहोत. याच्यानंतर वर्तमान काळाचा शेवटचा तिसरा प्रकार जो आहे तो तिसरा प्रकार सोडूया आपण, प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ हा काळ कळला पाहिजे. हा काळ कळण्यासाठी मग आपल्याला इथं बघा पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव हॅजचा वापर केला जातो. म्हणजे हॅवचे जे रूप आहेत हॅव हॅज हॅड, त्यापैकी हॅव हॅज हे वर्तमान काळी आहे, त्याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप असतं, हॅव किंवा हॅज आले, क्रियापदाचं तिसरं रूप आले, समजून टाकायचं की काळ आहे पूर्ण वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मग याची रचना कशी असते, ऍक्टिव्ह व्हायची रचना तर इथंच आपली दिलेली आहे. कशी रचना असणार आहे ऍक्टिव्ह व्हायची, ऍक्टिव्ह व्हायची रचना म्हणजे सब्जेक्ट असणार आहे, सब्जेक्ट नंतर इथं हॅव किंवा हॅज असणार आहे, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप असणार आहे, त्यानंतर इथं आपलं ऑब्जेक्ट असणार आहे. अशा प्रकारची रचना ऍक्टिव्ह व्हायची असणार आहे. मग आता आपली पॅसिव्ह व्हायची रचना कशी करायची, पॅसिव्ह व्हायची रचना पाहूया कशी करायची. इकडं आपण ऑब्जेक्ट अगोदर घेणार आहे, ऑब्जेक्ट घेतल्यानंतर या हॅव किंवा हॅज या ऑब्जेक्ट प्रमाणे हॅव किंवा हॅज निवडायचंय. त्याच्यानंतर इथं आपल्याला बिन घ्यायचंय, त्याच्यानंतर मग आपल्याला हे क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचंय, त्याच्यानंतर आपल्याला बाय न कर्त्याची द्वितीया जोडायची. झालं, स्ट्रक्चर क्लिअर झालं, रचना क्लिअर झाली, संपला विषय. आम्हाला तर रचना बघायची गरजच नाही पडली, एवढ्या 2-3 प्रकारामध्येच आम्ही परफेक्ट झालो असा आत्मविश्वास असायला पाहिजे. सोडवूया हे वाक्य. अगोदर आपण कर्म शोधू. लेटर हे कर्म सापडलं आपल्याला, अ लेटर. आता आपल्याला हॅव घ्यायचं का हॅज घ्यायचं हे कळलं पाहिजे. इथं एक वचनीच आहे म्हणजे हॅजच घ्यायचंय. अ लेटरसाठी आपण कुठलं सर्वनाम वापरणार, इट वापरणार, म्हणून हॅज घ्यायचंय. ही आलं, सी आलं, इट आलं तर हॅज घ्यायचंय. त्याच्यानंतर दुसरं जर कुठलं करता असेल सर्वनाम असेल दे हॅव आय हॅव, अशा रीतीनं अ लेटर हॅज. त्याच्यानंतर बिन घ्यायचं आहे आपल्याला, अ लेटर हॅज बिन. आणि मग क्रियापदाचं तिसरं रूप तर ऑलरेडीच आहे रिटन, आणि मग बाय, आणि मग करता राकेश. अ लेटर हॅज बिन रिटन बाय राकेश. आहे की नाही सोपं. आता सोडवा हे दुसरं, पॉज करा, सोडवा दुसरं. किती सोपं आहे. वाक्य कसं तयार होणार आहे, वाक्य तयार होत आहे पॅसिव्ह व्हायचं वाक्य. अ सॉन्ग पा वाक्य आहे, ही has sung a song, he has sung a song. मग इथं कर्म सापडलं आपल्याला, अ सॉन्ग एकवचनी आहे अ सॉन्ग, म्हणून इथं आपण पुन्हा हॅज घेणार, हॅज अ सॉन्ग हॅज. त्याच्यानंतर आपल्याला बिन घ्यायचं. रचना ठरली, क्रियापदाचं तिसरं रूप या वाक्यात ऑलरेडीच असतं, संग घ्यायचं, त्याच्यानंतर बाय घ्यायचं, आणि मग कर्त्याची द्वितीय हिम. A song has been sung by him. A song has been sung by him. अरे वा, आज व्हॉइसचा अर्थ अगोदर समजून घेतला. त्याच्यानंतर व्हॉइसचे 2 प्रकार, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस हे 2 प्रकार समजून घेतले. त्याच्यानंतर ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे चेंज द व्हॉइस शिकत असताना सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट अँड कॉम्प्लिमेंट हे 4 घटक काय रोल करतात, काय भूमिका त्यांची असते हेही आपण समजून घेतलं. याच्यानंतर मग आपण सुरुवात केली काळानुसार ऍक्टिव्हचे पॅसिव्ह व्हॉइस बनवणं. मग काळानुसार ऍक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस होत असताना ऍक्टिव्हचे 12 वाक्य असतात, पॅसिव्हचे 8 वाक्य असतात, ते कसे असतात हेही आपण पाहिलं. त्याच्यानंतर मग आपण
काळानुसार ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करायला सुरुवात केली, कर्तरी प्रयोगाचं कर्मणी प्रयोगामध्ये रूपांतर पाहायला सुरुवात केली. मग त्यामध्ये सिंपल प्रेझेंट पाहिला, प्रेझेंट कंटिन्युअस पाहिला आणि प्रेझेंट परफेक्ट अशा रीतीचे हे वाक्य पाहिले. एकदा आपण त्याच्यावर ओव्हरलुक करूया की काय काय शिकलो आपण. व्हॉइसचा अर्थ पाहिला. व्हॉइसचा अर्थ पाहत असताना याच्यात कसा बदल होतो, कर्ता क्रियापद आणि कर्म यांच्यातील परस्पर संबंध म्हणजेच प्रयोग आहे, व्हॉइस आहे. त्याच्यानंतर पाहिलं या व्हॉइसचे दोन प्रकार, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये कर्ता महत्वाचा असतो, कर्ता एक नंबरला असतो, कर्त्यासाठी क्रियापद असतं. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये म्हणजे कर्मणी प्रयोगमध्ये कर्मानुसार क्रियापद असतं, कर्म अगोदर असतं, अशा प्रकारची रचना असते. यानंतर सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट या दोनही प्रकारच्या वाक्यामध्ये काय रोल प्ले करतात हे आपण पाहिलं. याच्यानंतर पाहिलं हे कॉम्प्लिमेंटला जागा नव्हती म्हणून आपण इकडे लिहिलं. त्याच्यानंतर ऍक्टिव्हचे पॅसिव्ह व्हॉइस करत असताना हे बेसिक माहिती आपल्या समोर असायला पाहिजे. याच्यानंतर मग कोणत्या काळाचे ऍक्टिव्ह व्हॉइस, 12 ऍक्टिव्ह व्हॉइसचे वाक्य असतात आणि 8 पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य असतात. हे कोणत्याचे असतात कोणत्याचे नसतात हे आपण समजून घेतलं. यानंतर मग काळानुसार आपण ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस करायला सुरुवात केली. यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स समजून घेतलं, अगोदर याची रचना समजून घेतली, त्यानंतर वाक्य सोडवलं. यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस त्याची रचना समजून घेतली, त्यानंतर वाक्य सोडवले. यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्सची याची रचना पहिली, त्यानंतर वाक्य सोडवले. अशा रीतीनं प्रेझेंट टेन्स चे ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस इथपर्यंत आपण शिकलो. उद्याच्या भागामध्ये पास्ट टेन्स, उद्याच्या भागामध्ये फ्युचर टेन्स हे दोनही शिकणार आहोत. त्याच्या पुढे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या वाक्यांचे ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह, पॅसिव्ह टू ऍक्टिव्ह शिकायचे. आजच्या भागामध्ये मात्र इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.